प्रेक्षकांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्याच म्हणजे 7 ऑक्टोबरच्या भागामध्ये आता नवीन एक ट्विस्ट त्यांनी समोर आणलाय। आता हा ट्विस्ट तरी ते पूर्ण करता का ते बघूया। चैतन्य अर्जुनला म्हणत असतो, मला कसं माहिती सायली वहिनी कसं रिॲक्ट होतील, तू सांग ना, तू ओळखतोस ना माझ्यापेक्षा जास्ती त्यांना। अर्जुन म्हणतो, तुझ्या बोलण्यामध्ये पॉइंट आहे, मला ना त्यांच्यावर जरा लक्ष ठेवावं लागेल। त्यांना जर कळलं की मी त्यांच्या प्रेमात पडलोय तर त्यांना ना त्यांचा राग लपवता येणार नाही। चैतन्य, मिसेस सायली ना खूप अगदी निर्मळ आहेत रे, अगदी पाण्यासारख्या आहेत त्या न अशा खूप पारदर्शक आहेत रे, खूप इनोसंट आहेत त्या, म्हणजे त्यांना त्यांचा राग लपवताच येणार नाही, त्या खूप निर्मळ आहेत रे चैतन्य। म्हणजे जर त्यांना हे पटलं की मी खरंच तन्वीशी खोटं बोललोय तर त्या माझ्याशी नॉर्मल वागतील। मी एक काम करतो, मी जेव्हा खाली जाईल ना तेव्हा मी त्यांच्यावर लक्ष ठेवून असेल। आता चैतन्य डोळे मिटून घेतो आणि म्हणतो, अरे रे 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 रे। आता अर्जुन म्हणतो, काय अरे रे रे, काय झालं तुला अरे रे रे करायला? चैतन्य म्हणतो, एवढा मोठा नामवंत वकील माझ्या समोर उभा आहे ज्याच्याकडे 20-25 केसेस अशा पडून आहेत आणि तो कोणाचा विचार करतोय? त्याच्या बायकोचा। अरे 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 अरे, प्रेमात वेडे झालेले पाहिले रे मी, पण इतके वेडे झालेले मी कधी पाहिले नाही बाबा। अर्जुन म्हणतो, मार खाशील ना चैतन्य आता। चैतन्य म्हणतो, अरे आता अर्जुन म्हणतो, लग्न कर लग्न, मग कळेल तुला। तेवढ्यात कल्पनाताई यांना आवाज देतात खालून, अर्जुन चैतन्य चला जेवायला। आता चैतन्य म्हणतो, चला तुमची बायको कशी वागते तुमच्याशी ते बघण्याची वेळ झाली आहे, आणि दोघेही जण खाली जेवायला गेलेत। आता बघा प्रेक्षकांनो, जेवणाच्या टेबलावर यांच्याकडे महाचर्चा चालू असतात, तशीच आता ही एक मोठी चर्चा रंगली आणि त्यातनं एक मोठा डिसिजन समोर आलेला आहे। तर आता ही वाढत असतात सगळेजण। विमल म्हणत असते, पूर्णाई तुम्हाला पोळ्या वाढू का 2? आता या पूर्णाजी म्हणतात, नको बाई एकच वाढ पोळी, बाई रात्रीच्या वेळेला जरा कमी जेवलेलंच बरं विमल। विमल म्हणते, हो बरोबर आहे तुमचं। तर आता अर्जुन आणि चैतन्य खाली आलेत। आता सायली एकदम बॅक टू नॉर्मल झाली आहे बरं का, म्हणजे काल ती एवढी हर्ट झाली, रडली पडली, आज तिच्या चेहऱ्यावर काही नाहीये। चैतन्य आणि अर्जुन आल्यानंतर ती अर्जुनला विचारते, तुम्हाला आमटी आणि पोळी वाढू का आधी आमटी भात खाणार आहात तुम्ही? अर्जुन म्हणतो, मला आधी आमटी भात वाढला तर चालेल। सायली म्हणते, बरं बसा, तुमच्या ताटात ना वाटी नाहीये, मी लगेच घेऊन येते। सायली जाते किचन मध्ये। आता अर्जुन चैतन्याला हळूच कानात सांगतो, म्हणजे तिथे बसलेत दोघं जण खुर्चीवर, आणि अर्जुन म्हणतो, बघ बघ नॉर्मली वागतायत त्या, म्हणजे काही झालेलं नाहीये। आता चैतन्य म्हणतो, म्हणजे सुटलंच बाबा। आता नेहमीप्रमाणे प्रतिमा आत्याच्या बोलण्याचं कौतुक वाटलंय सगळ्यांना, भारी झालंय असं। सायली आता सगळ्यांना विचारत असते, पूर्णाजी तुम्हाला काही वाढू का? पूर्णाजी म्हणतात, नको बाई मला आता काही नको। सायली मग प्रतिमा आत्याला विचारते, प्रतिमा आत्या तुम्हाला काही हवंय का? मग प्रतिमा आत्या सायलीला उत्तर देतात की हो मला भाजी वाढ। म्हणजे आता प्रतिमा आत्या चुरू बोलायला लागल्या। त्यात लहान लेकरू बोलल्यानंतर, म्हणजे पहिल्यांदा जेव्हा बोलायला लागतं लेकरू पटापटा, तेव्हा सगळे कसे रिॲक्शन देतात, तशीच रिॲक्शन सगळ्यांची होती। आता सगळ्यांना एवढं छान वाटतं, प्रतिमा आत्या त्यांच्या तोंडून सगळे शब्द बोलतात। तर या कल्पनाताई पूर्णाजी दोघी एकमेकींकडे बघून हसतात आणि छान वाटतं त्यांना। मग आता सायली म्हणते, प्रतिमा आत्या आज बटाट्याची भाजी मी जरा वेगळ्या फोडणीने केली आहे बरं। आता प्रतिमा आत्या म्हणतात, छान लागतीये, जिऱ्याची फोडणी दिलीस ना? आता हे सगळे आणखीन खुश झालेत, अरे वा प्रतिमा तर आणखीनच छान छान बोलायला लागली आहे। प्रतिमा आत्या पण सायलीकडे बघून स्माइल करतात आणि सायली त्यांच्याकडे। आणि आता अश्विन म्हणतो, अरे आता प्रतिमा आत्या या भाजीची रेसिपी सुद्धा सांगेल, आणि सगळेजण एकदाच हसायला लागतात। सगळ्यांच्या चेहऱ्यावर आनंद आहे, तो या प्रियाला कसा सहन होणार। सगळे आनंदाने जेवत असतात आणि ही प्रिया बरोबर सगळ्यांच्या आनंदात मिठाचा खडा टाकते। आता सगळेजण हसत खेळत असताना प्रिया अतृप्त आत्मा आपला विचार करायला लागतो, ही प्रतिमा आहे ना ही जरा जास्तीच बोलायला लागली आहे, हिला आता सगळ्यांपासनं आणि मुख्य म्हणजे या सायलीपासनं तर दूर करायलाच हवं। मग आता ती मुद्दाम विषय काढते रविराजांकडे, बाबा पूर्णाजी मला ना तुमच्याशी जरा थोडंसं बोलायचंय, पण आता कोणाचं काय तर कोणाचं काय। आता सायली अर्जुनला असं वाटतं की काल जे काही झालंय तो तमाशा सगळा प्रिया सांगते की काय रविराजांना, त्यामुळे हे दोघंही जीव मुठीत धरून असतात। प्रेक्षकांनो, सायली अर्जुन दोघेही जण प्रियाकडे बघतायत, एकमेकांकडे बघतायत, दोघं पण खूप घाबरलेले असतात। पण आता बघा म्हणजे कसं कलियुग आहे ना प्रेक्षकांनो, जो खोटारडा असतो तो काही घाबरत नाही खोटं बोलायला, पण जे खरे असतात ज्यांच्या मनात काही कपट नाहीये त्यांना मात्र आधी टेन्शन येतं। अर्जुनला वाटत असतं आता प्रिया सगळ्यांसमोर तमाशा करते की काय, पण आता प्रिया लगेच पुढे विषय काढत म्हणते, बाबा म्हणजे आई आता किती छान रिकवर झाली आहे ना,
रविराज म्हणतं हो ते तर आहेच. आता पुढे ती म्हणते बाबा मला ना आता खूप छान वाटतंय आईच्या बाबतीत, पण मला आता असं वाटतं की आपल्या हक्काच्या घरी आपण गेलेलं बरं ना आता. म्हणजे आई तिच्या हक्काच्या घरी गेली तर ती आणखीन चांगली बरी होईल ना. आता मात्र अर्जुन प्रियाकडे जरा डाऊटफुल नजरेने बघायला लागतो आणि प्रतिमा त्या अशा तिरक्या नजरेने बघतात आणि सायली तिला तर अजिबात हे पटलेलंच नाहीये. प्रिया आता हळूहळू विषय वाढवत म्हणत असते बाबा मला असं वाटतं की आता तुम्ही, मी आणि आई आपण आपल्या आपल्या घरी जायला हवं. पण या पूर्णाजीच्या तर अगदी छातीमध्ये धस्सच झालंय बाई. त्या म्हणतात अगं तन्वी, अगं असं काय बोलते ग तू. आता तन्वी म्हणजे प्रिया म्हणते हे बघ पूर्णाजी मला माहिती आहे तू काय म्हणणार आहेस पुढे. म्हणजे हेच म्हणणार आहेस ना तू की हे सुद्धा आमचंच घर आहे. मला मान्य आहे ग पूर्णाजी, हे पण आमचंच घर आहे, हे आईचं माहेर आहे ग. पण काय ना तू असं विचार कर ना की बघ म्हणजे इथे जशा आईच्या आठवणी आहेत ना तशा तिथे म्हणजे त्याही घरी आईच्या बऱ्याच आठवणी आहेत ग पूर्णाजी. इथे जसं तुम्ही सगळेजण आहात तिच्याजवळ तसं सुमन काकी आहे, नागराज काका आहे, ती नाती तिला कळायला नको का पूर्णाजी. आता प्रियाचं हे बोलणं एकटे रविराज सोडले तर बाकी कोणाच्या मनाला पटलेलं नाहीये. आता ते प्रतापराव म्हणतात अगं तन्वी इथे राहून तिला तिथली नाती कळणार नाहीत का. पण प्रिया म्हणते अरे मामा हो तुझं बरोबर आहे, पण त्या घरी म्हणजे आमच्या घरी माझं संपूर्ण बालपण गेलंय रे आणि तिकडे गेल्यानंतर तिला माझं बालपण आठवेल ना. आता बघा प्रेक्षकांनो प्रिया पुढे काय बोलते. आता अश्विन म्हणतो की इथे तिला खूप चांगली ट्रीटमेंट मिळते ग तन्वी. मग आता प्रिया म्हणते हो अरे अश्विन मला कळतंय इथे तिला छानच ट्रीटमेंट मिळतीये, पण काय आहे ना ती एक्झॅक्टली कधी नीट व्यवस्थित बोलायला लागेल, तिला तिचा भूतकाळ एक्झॅक्टली केव्हा आठवेल हे आपल्याला माहिती आहे का अश्विन. नाही ना. तर मला असं वाटतं की आम्ही असे कितीक महिने इथे राहणार ना. आणि शिवाय सगळ्यांचीच कामं आहेत, उगाच त्यात नुकसान नको ना व्हायला. रविराजांना प्रियाचं बोलणं आता पटायला लागलंय बरं का. आणि ऍक्च्युली तसं बघितलं गेलं तर सेन्सिबलच बोलतेय ती प्रेक्षकांनो, पण ऍक्च्युली तिच्या मनामध्ये कपट आहे ना म्हणून आपल्याला असं वाटतं की ही काहीच्या काही बोलते. असो तर आता हिचं असं म्हणणं आहे की आम्ही आमच्या घरी जायला हवं आणि आमच्यामुळे तुम्हाला त्रास नको, थोडक्यात ही असं बोलत असते. तर आता हे प्रतापराव म्हणतात तन्वी तू उगाच काहीही मनात आणू नको, तुमचा आम्हाला अजिबात काहीही त्रास नाहीये. ही प्रिया जेव्हा हे सगळं बोलत असते त्यावर रविराजांच्या काहीशा अशा रिॲक्शन असतात आणि पूर्णाजीच्या सुद्धा. पूर्णाजीला सायलीला हे कोणाला पटलेलं नाही. आता कोणाला वाटतं प्रेक्षकांनो की आपल्या लेकीने सासरी लगेच जावं. म्हणजे काही काही गोष्टीत असतात केसेस वेगवेगळ्या, पण तरी सुद्धा एक मायेची ओढ असते माहेरी. प्रतापरावांनी असं सांगितल्यानंतर अर्जुन म्हणतो नाही नाही ठरलं तर मग प्रतिमा आता कुठेही जात नाहीये आता. तर आता लगेच प्रियाचा मूड ऑफ झालाय प्रेक्षकांनो. पण रविराज आता विचार करायला लागतात पण या अर्जुनचं सगळंच ठरतं पण तो काही करत नाही. तर आता हे रविराज म्हणतात नाही 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 म्हणजे एक मिनिट अर्जुन मला असं वाटतंय. रविराजांनी असं बोलल्यानंतर प्रतिमा त्यांच्याकडे लगेच बघायला लागतात. मग आता रविराज म्हणतात अरे अर्जुन तन्वी काही चुकीचं बोलत नाहीये रे, म्हणजे तसं बघितलं तर तिचं म्हणणं बरोबरच आहे ना. नाही म्हणजे बघ ना तू प्रतिमाला आता बरं करायचा आपण खूप प्रयत्न करतोय आणि बरेच प्रयत्न या घरातच झालेले आहेत. आता तिला आमच्या घरी परत नेणं हे प्रतिमासाठी पुढचं पाऊल असणार आहे आणि आता ते पाऊल उचलण्याची वेळ आलेली आहे ना. काय पूर्णाई मी बरोबर बोलतोय ना. पण आता पूर्णाजीचं काही मन थाऱ्यावर नाहीये आणि प्रतिमा आत्याची पण इच्छा नाहीये जायची. रविराज म्हणतात तुम्ही सगळे अजिबात काळजी करू नका, आम्ही प्रतिमाची अगदी व्यवस्थित काळजी घेऊ. आता सगळेजण हे एकमेकांकडे बघायला लागतात कारण त्यांना अजिबात म्हणजे चालतच नाहीये प्रतिमा आत्याने तिथे जाणं. पण आता प्रतिमा आत्याचाही मूड ऑफ झालाय बरं का. पण या पूर्णाजी म्हणतात पण तुमच्या घरी सायली कुठे असेल, सायलीचा प्रतिमाला आधार लागतो, म्हणजे तिला सगळ्या गोष्टी सायलीचा आधार असतो ना. तर आता प्रिया बघा कशी बोलते आणि पूर्णाजी त्याच आधाराच्या कुबड्या होऊ नये असं मला आता वाटतंय. नाही म्हणजे मला असं वाटतंय की आईला लवकरात लवकर आमच्या घरी घेऊन जायलाच हवं. आता अर्जुन तिच्याकडे बघतच राहतो. सायली मात्र शांत उभी. आता ही प्रिया म्हणते नाही म्हणजे जी तिची काळजी घेते ना ती तिची मुलगी सुद्धा नाहीये. असं बोलल्यानंतर सगळेजण प्रियाकडे बघायला लागतात. आता पुढे बघा ही कशी बोलते. ही म्हणते की जी मुलगी आहे ना तिला काळजी घेण्याची संधी सुद्धा मिळत नाहीये. अस्मिता म्हणते अगं म्हणजे तुलाच ना, पण तू देतेस की प्रतिमा आत्याला गोळ्या, मग त्यात काय एवढं.
मग लगेच प्रिया म्हणते, अगं म्हणून तर कुठे ती आत्ताशी माझं ऐकायला लागलीये ना अस्मिता. आणि तसंही आमच्यामध्ये जे बंध निर्माण व्हायचे ते आमच्या घरी गेल्यावर निर्माण होतीलच ना. आणि तसंही माझ्या आईला माझं महत्व कळायला हवं बरं का. आता असं बोलल्यानंतर सगळेजण तिच्याकडे बघायला लागतात ना. म्हणजे हिचा यामागे काही हेतू तर नसेल ना असं सगळ्यांना कदाचित वाटतं. पण प्रिया नेहमीप्रमाणे चॅप्टर अगदी बोलून ते सगळं वळवून घेते स्वतःकडे. प्रियाच्या लक्षात येतं की हे आपण काय बोलून गेलो. आणि मग ती सगळ्यांकडे बघून म्हणते, मला असं म्हणायचंय की तिला प्रत्येक नात्याचं महत्व कळायला हवं ना. नवरा, मुलगी, दीर, जाऊ, म्हणजे माझं असं म्हणणं आहे की तिला सगळी नाती कळायला हवी. प्रतिमा, त्या सायली या सगळ्यांचे रिॲक्शन बघा प्रेक्षकांनो तुम्ही. तर आता मात्र रविराज म्हणतात, पूर्णाई आपण मागे काही वेळापुरतं आमच्या घरी घेऊन जाणारच होतो ना. तुम्ही सगळे तेव्हा तयार झालाच होतात ना. तेव्हा तुम्हाला माहित होतं की हे सगळं आपण प्रतिमाच्या भल्या करता करतोय. तर आता या कल्पनाताई म्हणतात, अहो भाऊजी पण ते थोड्या वेळासाठी होतं. पण तुम्ही आता कायमचे जाणार म्हटल्यावर कसं काय चालणार ते. तर आता हे रविराज आणि हे सगळेजण पुन्हा विचार करायला लागतात, खरंच काय करावं. पूर्णाजीच्या तर मनात अजिबात नाहीच आहे. अस्मिता म्हणते, अगं मम्मा का नाही चालणार, आपण त्यांच्याकडे जात राहू, काका प्रतिमा त्याला इकडे घेऊन येत जाईल. हो ना रे काका. तर आता मात्र या सायलीला हे पटत नाहीये. रविराज म्हणतात की हो 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 बरोबर बोलते अस्मिता. पण प्रतिमा आत्या सुद्धा तयार झाल्यात बरं का प्रेक्षकांनो. आता या पूर्णाजी म्हणतात, अगं सायली बेटा तू काही बोलत नाहीयेस, बोल ना ग काहीतरी. आता तुला पटतंय का हे सगळं, प्रतिमाने तिच्या घरी जाणं. मग आता सायली म्हणते, रविराज काका तुम्ही जे काही करता आहात ना ते प्रतिमा आत्याच्या भल्यासाठी करतायत यावर माझा विश्वासच आहे. आता प्रतिमा आत्या ती असं बोलते तेव्हा तिच्याकडे बघायलाच लागतात. मग आता सायली म्हणते, प्रतिमा आत्यांना त्यांच्या घरी घेऊन गेल्यानंतर कदाचित त्यांना सगळ्या गोष्टी आठवतील सुद्धा. त्यामुळे माझी तर काही हरकत नाहीये, म्हणजे तुम्ही प्रतिमा आत्याला घेऊन जाऊ शकता असं सायली एकदम सायलेंटली बोलते आता. पण सायलीचा निर्णय सुद्धा पूर्णाजीला पटलेला नाहीये. त्या सायलीला म्हणतात, अगं सायली अगं असं काय करतेस, अगं प्रतिमा इथून निघून गेली तर हे घर किती ओकबोकं होईल ना. खरंच आहे प्रेक्षकांनो, अशी लेकबाळ आपल्या घरी आली की किती छान आनंद वाटतो ना. मायेची माणसं जवळ असली की कसं असं खूप छान फील येतो. काय बोलू प्रेक्षकांनो, या सगळ्या भावनांना अगदी शब्द नाही आहेत एक्सप्रेस करायला. सायली म्हणते, पूर्णाजी माहेरी आलेल्या लेकीला सासरी तर जावंच लागतं ना. मग आता पूर्णाजीच्या डोळ्यात आलंय पाणी. पूर्णाजीच्या डोळ्यात टचकन पाणी आलेलं आहे. सायली असं बोलल्यानंतर पूर्णाजी म्हणतात की हो ना, डोळ्यातलं पाणी लपवून लेकीला निरोप द्यावाच लागतो ना. सायली म्हणते की पूर्णाजी जावंच लागतं ना, मुलींना सासरी पाठवावंच लागतं ना. पण आता बघा प्रेक्षकांनो, प्रिया अशी कशी भावना शून्य दाखवली आहे ना त्यांनी. ती इतकी आनंदात म्हणते, म्हणजे आता आम्ही आमच्या घरी जायचं ना, आम्ही घेऊन जाऊ ना आईला. पण आता प्रतिमा त्या अगदी स्थितप्रज्ञ बसलेल्या आहेत, त्या काही रिॲक्शन देत नाहीयेत. आता ही खूप खुश होते हा प्रिया. ती म्हणते, अरे वा बाबा आता आपण घेऊन जाणार आहोत ना आईला, आपण उद्या सकाळीच जाऊयात आईला घेऊन. म्हणजे हिने तातडीने डिसिजन सुद्धा कळवलाय. आता असं बोलल्यानंतर सगळेच जण बघायला लागतात तिच्याकडे, काय उद्या सकाळीच. आता ती म्हणते, मी ना सुमन काकीला फोन करून सांगते की आपण येतोय सकाळी. आता मात्र सायलीचं मन कावरं बावरं व्हायला लागतं आणि प्रतिमा आत्याचं सुद्धा. सायलीला ना असं कसं तरीच होतंय प्रेक्षकांनो, जणू काही असं कोणीतरी तिचा अर्धा जीव ओढून नेतंय. म्हणजे छान दाखवलाय तसा त्यांनी इमोशनल एपिसोड. प्रिया असं बोलल्यानंतर हे सगळेच जण एकमेकांकडे असे बघायला लागतात अगदी कावऱ्या बावऱ्या नजरेने. प्रतिमा त्यांना पण खूप टेन्शन आलंय. तर आता एक त्यांनी मध्ये छोटासा सीन दाखवलाय. ही सायली प्रतिमा आत्याच्या सगळ्या बॅग पॅक करत असते, त्यांच्या साड्या, त्यांचे काय काय दागदागिने वॉटेवर ते सगळं ती बॅगमध्ये पॅक करते. पण बघा प्रेक्षकांनो, आपण तो पेपरमध्ये गेम खेळतो की नाही, चित्रामधला फरक ओळखा, तसं काहीतरी मला इथे फील झालंय. आता बघा सायलीने ती बॅग कुठली ठेवली आहे, वेगळी बॅग आहे, सॅक सारखी बॅग आहे ती. आता सायली त्या साड्या एक एक तिथे ठेवते आणि आत्तापर्यंत प्रतिमा त्यांना घरी आणण्यापासून ते आत्तापर्यंत जे जे सगळे प्रसंग घडले ते सगळे सायलीच्या डोळ्यासमोरून गेलेत. थोडक्यात त्यांनी प्रतिमा त्याचा इथपर्यंतचा सगळा प्रवास दाखवलाय. प्रेक्षकांनो असं वाटत नाही का प्रतिमा त्या रविराजांच्या घरी गेल्यानंतर पुन्हा गायब होतील का. म्हणजे मला आता असं वाटायला लागलंय, कारण प्रिया काही प्रतिमा आत्याशी धड वागणार नाहीये प्रेक्षकांनो, असा माझा अंदाज आहे. या बाबतीत तुम्हाला काय वाटतं ते मला नक्की कळवा.
तर सायली आता या सगळ्या आठवणी आठवतीये असं त्यांनी दाखवलंय आणि आता तिला हे सगळं आठवून खूप असं तिचं मन गच्च भरून आलंय. प्रतिमात्याला कसं तिने तयार केलं, प्रतिमात्यासोबतची तिची बॉन्डिंग, त्यांच्यासोबत असलेली अशी प्रत्येक गोष्टींमध्ये इन्व्हॉल्वमेंट. म्हणजे तसं झालं तर या दोघी ॲक्च्युली मायलेकीच आहेत, पण या दोघींना माहितीच नाहीये ना. प्रेक्षकांनो, खरंच असं असतं का हो? सायली आता प्रतिमात्याच्या एक एक साड्या त्या बॅगमध्ये घालत असते. आतापर्यंत तिथे सॅक आहे असं तुम्हाला दिसेल. तर सायली आता विचार करत असते, प्रतिमात्यांची सवय किती झाली असेल ना या खोलीला, म्हणजे या घराला सुद्धा खूप सवय झाली आहे त्यांची. आता प्रतिमात्या निघून गेल्या तर करमणार नाही ना. आता सायलीला पुन्हा आठवणी आठवतात, पण पुन्हा ती त्या साड्या पॅक करताना म्हणत असते, प्रतिमात्याला तर जावंच लागणार आहे ना. खरंच माहेरी आलेल्या लेकीला सासरी जावंच लागतं आणि तेच योग्य आहे. आता ती साड्या भरतीये तर त्या सॅकची आडवी बॅग झाली आहे बरं का आता प्रेक्षकांनो. एक छोटीशी गंमत लक्षात आली माझ्या, म्हणून मी तुम्हाला सांगतेय रिव्ह्यू देता देता. तर आता ही सायली ती एक साडी घेते जवळ आणि विचार करते, प्रतिमात्यानं खरंच जायलाच हवं का. आणि आता तिला तो प्रसंग आठवतो जेव्हा ती प्रतिमात्याला म्हणते ना की मी तुम्हाला आई म्हणू शकते का प्रतिमात्या. आणि प्रतिमात्या म्हणतात की हो, तू मला मुलीसारखी आहे त्यामुळे तू मला आई म्हणूच शकते. आणि आता सायलीला काय वाटतं काय की ती आता तो प्रसंग आठवते आणि विचार करते, नाही नाही, मी आता प्रतिमात्याला सांगते की हे घर तर तुमचंच आहे ना, तुम्ही इथेच राहा. आता सायली हे ठरवते बरं का प्रेक्षकांनो. आणि आता तिला वाटतं की हे जाऊन प्रतिमात्याला सांगावं, पण नेमका काहीतरी वेगळाच सीन त्यांनी दाखवलाय. आता इकडे या प्रियाने सुमनला फोन करून सांगितलंय की ते घरी येणार आहेत. तर आता सुमनची एक्साइटमेंट बघा. सुमन म्हणत असते, काय अगं बाई, तुम्ही उद्या सकाळीच येत आहेत घरी परत? ए काय ग, तू 2-3 दिवस आधी का नाही सांगितलंस मला? वहिनीच्या स्वागताची तयारी केली असते ना मी सगळी व्यवस्थित. मग आता प्रिया म्हणते, अगं ऐक सुमन काकी, अगं आत्ता ठरलं आमचं की उद्या सकाळी यायचंय म्हणून आईला घेऊन. मग आता सुमन म्हणते, अगं बाई देवच पावला बघ, मी किती दिवसापासून या दिवसाची वाट बघत होते. मग आता ही प्रिया म्हणते, अगं सुमन काकी, आई आली ना की आपण छान सगळे एकत्र आनंदात राहू. आता लगेच सुमन म्हणते, अगं तन्वी, अगं माझ्याशी बोलत नको बसूस तू. अगं मला किती तयारी करायची आहे, घर सजवायचंय बाई, मला तर काय करू आणि काय नको असं झालंय. चल चल मी फोन ठेवते हां. प्रिया म्हणते, बरं बरं. तर आता सुमन फोन ठेवते आणि ती इतकी आनंदात असते. खरं तर प्रेक्षकांनो, कमाल आहे ना हिची, किती छान आहे हिचा सोबत. आता फोन ठेवल्यानंतर सुमन विचार करत असते, बापरे काय काय करू आणि काय काय नको. घर स्वच्छ करावं लागेल, म्हणजे एका रात्रीत ही काय काय करणार आहे बिचारी. आणि ती विचार करते, उशीच्या खोळा बदलू का? अगं बाई जेवणाचं काय करू? अरे हां, वहिनीला ना बटाट्याची भाजी फार आवडते आणि साबुदाण्याची खिचडी. अरे देवा, मी कशी करू एवढी सगळी तयारी? आता बघा प्रेक्षकांनो, आता तो नागराज आलाय आणि नागराजला प्रियाने घेतलेला हा निर्णय पटला नाहीये. आता रविराजांचं घर पुन्हा आपल्याला बदललेलं दिसणार आहे. म्हणजे आधी एक घर होतं, नंतर एक घर होतं आणि आता काहीतरी वेगळंच लुक दिसतोय. असो, तर आता ही सुमन खूप खुश असते आणि मनाशीच बोलत असते, अगं बाई काय काय तयारी करू मी, आता कसं करू? आता तेवढ्यात नागराज येतो आणि म्हणतो, अगं कसली तयारी करतेस तू सुमन? आता ही सुमन म्हणते, अहो आनंदाची बातमी आहे, आता तन्वीचा फोन आला होता आणि तिने सांगितलं की. नागराजच म्हणतो, आली का प्रतिमा वहिनीची स्मृती परत? मग आता सुमन म्हणते, अहो ती तर स्मृती येणारच आहे परत, पण उद्याच सकाळी प्रतिमा वहिनी आपल्या घरी येत आहेत परत, आणि तेही कायमच्या. आता मात्र नागराजच्या मनात एकदम धस्स होतं आणि तो विचार करतो, बाप रे, हे कधी ठरलं? आणि प्रियाने असा परस्पर निर्णय घेतला तरी कसा? मला न सांगता ही अशी कशी निर्णय घेऊ शकते? आता सुमन त्या नागराजचा पडलेला चेहरा बघून म्हणते, तुम्हाला काय झालंय टेन्शन यायला? आता नागराज म्हणतो, अगं सुमन, मला तुझ्यासारखंच झालंय ग. एका रात्रीत न कशी कशी आणि काय काय तयारी करणार आहोत आपण. तू लवकर तयारीला लाग, जा 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 लवकर जा. आता सुमन तर बिचारी उत्साहात असते, हो हो हो, मला बटाटे सोलून ठेवावं लागतील, साबुदाणा भिजवायला गेला अशी बडबड करत ती जाते. पण आता नागराज विचार करायला लागतो, आता प्रियाचं जास्तीच झालंय, न सांगता परस्पर निर्णय घ्यायला लागली ती. पण आता प्रेक्षकांनो, तिथे गेल्यानंतर काहीही होऊ शकतं. म्हणजे या प्रतिमा त्या परस्पर गायब होऊ शकतात. तर मैपतला प्रतिमावर अटॅक करणं आता सोपं होणार आहे. त्यामुळे प्रतिमा त्याला ऑलरेडी भूतकाळ आठवलेला आहे का आता आठवतो हे सगळं बघूयात. पण आता अर्जुनला पाहून सायलीला काय झालं कोणास ठाऊक. अर्जुन म्हणतो, काय झालं तुम्हाला, तुम्ही ठीक आहात ना, का रडताय? सायली म्हणते, मला ना आता खूप कसं तरी होतंय अहो, मला इतके दिवस प्रतिमातेची सवय झाली आहे ना घरामध्ये आणि आता त्या निघून जाणार.
नाही मला कल्पनाच करवत नाहीये प्रतिमातेशिवाय या घराची. मग अर्जुन म्हणतो, हो मिसेस सायली, पण आता तिला जाव तर लागणारच आहे ना तिच्या घरी, आणि सिनियर सुद्धा त्याचे कामं सोडून कसं राहणार इथे? असे नेहमी करता कसे राहतील ते सगळेजण इथे? सायली म्हणते, मला सगळं कळते होते. ती एकदम अशी हायपर झालेली दाखवली बरं का. आता अर्जुन म्हणतो, तुम्हाला कळतंय ना, मग खाली तर म्हणालात ना तुम्ही की तुमची काही हरकत नाहीये. सायली लागते रडायला आणि म्हणते, मला हे कुठे माहिती होतं, प्रिया उद्याच घेऊन जाणार आहे म्हणून प्रतिमात्याला. मला वाटलं त्या राहणार आहेत आणखीन काही दिवस. आत्ता कुठे त्या 2-2, 3-3 शब्द बोलायला लागल्यात. मला त्यांच्याशी ना अजून बोलायचंय. अर्जुन म्हणतो, हो तुम्हाला त्यांच्याशी बोलायचंय, गप्पा मारायचंय, तर तुम्ही जा ना प्रतिमातेच्या घरी आणि गप्पा मारा तिच्याशी अधूनमधून. तुम्ही ना आता इतकं टेन्शन घेऊ नका बरं. आता सायली म्हणते, नाही नाही मला खूप टेन्शन आलंय आणि आता माझा जीव वर खाली होतोय. आता अर्जुन म्हणतो, तुम्ही ना जरा रिलॅक्स व्हा बरं मिसेस सायली, इतका विचार नका करू. आता सायली म्हणते, नाही नाही मी अशी कशी रिलॅक्स होऊ? हे बघा तुम्ही ना रविराज सरांशी बोला बरं आत्ता सर, आणि त्यांना सांगा की मला म्हणजे राहू द्या प्रतिमात्याला इथे, मला त्यांच्याशी मन भरून गप्पा मारायच्यात. बोला ना रविराज काकांशी प्लीज प्लीज अर्जुन सर. मग आता अर्जुन म्हणतो, अरे मिसेस सायली शांत व्हा बरं तुम्ही. कधी नव्हे ते आत्ता तन्वी सेन्सिबल बोलतेय की त्यांना त्यांच्या घरी राहणं योग्य आहे. हे बघा मिसेस सायली, मला कळतंय तुमची अटॅचमेंट खूप जास्ती आहे प्रतिमात्यासोबत, पण तिला आपण अडवून कसं चालणार सांगा बरं. बरं तुम्ही असं का वागताय जसं काही तुमचीच आई तुम्हाला सोडून चालली आहे? आता हे उगाचच एक्साइटमेंट वाढवायची म्हणून वाढवतात ना असं प्रेक्षकांनो. आणि काय झालं ना, ते लांडगा आला रे आल्यासारखं झालेलं आहे की इतकं त्यांनी आपली उत्सुकता दरवेळेला ताणून धरली आहे, त्यातल्या त्यात फक्त प्रतिमात्याचा ट्रॅक त्यांनी लावलाय व्यवस्थित. असो, पण आता अर्जुन जेव्हा म्हणतो की तुम्ही असं तुमची आई असल्यासारखं का वागतायत, तर आता ही सायली एकदम उठते आणि पळून जाते तिथून. मला कळलंच नाही काय झालं तिला, आणि अर्जुनला पण नाही कळलं. तो थांबा थांबा म्हणत असतो आणि हा भाग त्यांनी इथेच पूर्ण केला. तर आता पुढच्या भागात तुम्ही बघणार आहात प्रतिमात्याला आणि सायलीला दोघींनाही जाणीव होतीये जसं काही या दोघी एकमेकींशी घट्ट जोडल्या गेल्यात. आता ही सायली त्यांना विचारते, प्रतिमात्या देवाला नमस्कार करायला आलात ना तुम्ही, आणि तुमच्या डोळ्यात पाणी काय आहे? प्रतिमात्या म्हणतात की जायचंय ना, आणि तुला बघून जास्ती पाणी येतंय डोळ्यात, असं त्या शब्द बोलतात. तेव्हा सायलीलाही त्या विचारतात, तुझ्या डोळ्यात का पाणी आहे? मग सायली त्यांना म्हणते, ते तुम्ही जाणार आहात ना म्हणून मला वाईट वाटतंय. म्हणजे या दोघी मायलेकींना कळत नाहीये नेमकं काय होतंय आपल्याला. तर आता आपण एक प्रोमो बघणार आहोत प्रेक्षकांनो. सायलीसाठी त्या अंगाई गीत गातात जसं सायलीने त्यांच्यासाठी गायलं होतं लिंबोणीच्या झाडामागे, आणि दोघीही ते गीत गाता गाता एकमेकींबद्दल विचार करायला लागतात आणि त्यांना भूतकाळातले आवाज येतात. म्हणजे प्रतिमात्याला सुद्धा आणि सायलीला सुद्धा. खरं तर ट्रीटमेंटची या दोघींनाही गरज आहे नाही प्रेक्षकांनो, म्हणजे मी हसून नाही म्हणते, पण या दोघींनाही कळायलाच हवं ना की त्या दोघी एकमेकींच्या कोण आहेत ते. तर आता ह्या दोघी एकमेकींसोबत अशा घट्ट जोडल्या गेल्यात असं त्यांनी दाखवलं. दोघींना भूतकाळ आठवायला लागलाय. तर आता प्रतिमात्या जेव्हा निरोप, आणि आता निरोपाची वेळ आली आहे प्रेक्षकांनो, आणि प्रतिमात्याचा काही पाय निघत नसतो, आणि आता त्या वळून बघतात आणि सायली त्यांना घट्ट मिठी मारते. या दोघींचं बॉन्डिंग त्यांनी खूपच अप्रतिम आणि सुरेख दाखवलंय. तर आता काय वाटतं तुम्हाला प्रेक्षकांनो, प्रतिमात्यांचे त्यांच्या सासरी गेल्यावरती खूप हाल होतील का? मला तरी असं वाटतंय की काहीतरी मोठी घटना ते दाखवतीलच. तुमचा अंदाज मला कळवा. आणि हो, माझ्या आनंदाच्या बातमीचा एक छोटासा ब्लॉग करून मी टाकणार आहे चॅनलवर, तो नक्की बघा. तर प्रेक्षकांनो, असं होतं ठरलं तर मग या मालिकेचा आजचा भाग. तर काय वाटतं तुम्हाला प्रेक्षकांनो, प्रतिमा आणि सायली या दोघींची एकमेकींशी घट्ट नाळ जोडली गेली आहे, त्यांचं नातं आहे हे या दोघींच्या समोर येईल का? मला कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि प्लीज आजच्या भागाला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.